हॅलो स्टुडंट्स, वेलकम वन्स अगेन. आता आपण या चॅप्टरच्या पुढच्या पार्टकडे वळत आहोत. युनिट अँड मेजरमेंटचा पुढचा पार्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे ॲक्युरसी, प्रिसिजन आणि एरर्स. ओके, सो टायटल देऊया आपण ॲक्युरसी, precision of measuring instrument okay, and errors in measurement. ओके, सो ॲक्युरसी, प्रिसिजन आणि एरर्स अशा 3 नवीन शब्दांबद्दल आपल्याला आज शिकायचं आहे. कोणी तुम्हाला प्रॉपरली अशी डेफिनेशन्स याच्याबद्दल विचारणार नाही किंवा याच्यावर अशी थेरॉटिकल MCQ सुद्धा शक्यतो येणारच नाही. ओके, पण तरीही आपल्याला मात्र ह्या गोष्टी क्लिअर माहीत असायला पाहिजे की एरर काय असतं, ॲक्युरसी काय असतं आणि प्रिसिजन काय असतं. मग नेक्स्ट टॉपिक जो असेल आपला एरर्स, त्या एरर्समध्ये मात्र आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत की एरर्स कशा एस्टिमेट करायच्या, त्याचे न्यूमेरिकल्स येतात आणि बऱ्याच वेळा असे न्यूमेरिकल विचारलेले आहेत. ओके, सो स्टुडंट्स, चला आपण लक्ष देऊया की काय असतं एरर्स. सगळ्यात आधी तर बघा, आपण काहीही मोजायला गेलो, फॉर एक्झाम्पल या पेनाची लेंथ मोजायला गेलो, तर या पेनाची लेंथ मे बी 15 सेंटीमीटर किंवा 15.1 सेंटीमीटर किंवा 15.21 किंवा 12 सेंटीमीटर अशी भरेल. म्हणजे काय होतं की आपण जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मोजायला जातो आणि एखाद्याने तो मोजून आणला आपल्याकडे, एखादी मेजरमेंट केलं आणि ते जर का त्याने आपल्याकडे घेऊन आलं की सर हे माझं, किंवा कोणतरी व्यक्ती असेल सिनियर त्याचा, की सर हे माझं बरोबर आहे का, तर ते सिनियर्स म्हणतात की बुवा नाही हे चुकलं, नाही हे बरोबर आहे. का? कारण की त्यांना त्याची रिअल व्हॅल्यू माहीत असते की यार याची रिअल व्हॅल्यू 15.1 सेंटीमीटर आहे. मग हा ॲक्युरेट आणि हा रॉंग आणि हा पण रॉंग, असं त्याचं ऑब्झर्वेशन निघतं. मग या टीचर्सला किंवा या सिनियर पर्सनला हे कसं काय माहिती की हेच असायला पाहिजे? मे बी त्या सिनियर पर्सनकडून सुद्धा मोजत असताना थोडंफार मागे पुढे झालेलं असू शकतं. सो आपल्याला एक्झॅक्ट ट्रू व्हॅल्यू काय याची हे माहीत नसतं. म्हणजे एक्झॅक्टली हे 15 सेंटीमीटरचंच आहे का की 15.1 सेंटीमीटरचं आहे का, मे बी ते 15.01 सेंटीमीटरचं आहे. ओके, सो एखादं ऑब्झर्वेशन्स करून त्याला जेव्हा आपण मेजर करायला जातो तर त्याचा रिझल्ट हा अनसर्टेन असतो. म्हणजे निश्चित नसतं की हेच आहे म्हणून. हां, जवळपास ही व्हॅल्यू आपण कोणी 15.1 कोणी 14.9 पण सांगेल, पण एक्झॅक्ट त्याचं जी व्हॅल्यू आहे ही सांगण्यामध्ये अनसर्टेनपणाच असतो, म्हणजे अनिश्चितताच असते. ठीक आहे ना, आणि या अनिश्चिततेलाच आपण म्हणतो एरर्स. ठीक आहे ना, सो आपण लिहूया एरर्स. ठीक आहे, मी जे लिहून देऊ तेवढं लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तर पहिला पॉईंट आहे आपला एरर्स. ओके, काय एरर? तर कुठल्याही प्रकारचं आपण मेजरमेंट केलं तर त्याच्यामध्ये अनिश्चितताच असते. असं नक्की कोणालाच माहीत नाही की याचं ट्रू व्हॅल्यू नेमकी काय आहे. ठीक आहे ना, सो दॅट इज कॉल्ड एज एरर. ओके, त्या अनसर्टिनिटीला म्हणायचं. द रिझल्ट of measurement by any measuring instrument, result of measurement by any measuring instrument, की ही कशी असते, काहीतरी त्याच्यामध्ये
काय म्हणूया आपण, अनसर्टिनिटी असते ना. सो मेजरमेंट कंटेन्स अनसर्टिनिटी. म्हणजे कोणालाच माहित नाही की एक्झॅक्ट हेच आहे का, फक्त याचं माहीत झालं की 15च्या जवळपास काहीतरी आहे, ठीक आहे ना. म्हणून जी अनसर्टिनिटी आहे, कंटेन्स अनसर्टिनिटी. दिस अनसर्टिनिटी is called error. ओके. बघा, आपण कुठलीही गोष्ट किंवा एखादी फिजिकल क्वांटिटी मोजायला गेलो तर ती फिजिकल क्वांटिटी मोजल्यानंतर आपल्याला 100% शुअर नसतं की हेच त्याचं रिडिंग आहे. सेम इन्स्ट्रुमेंट घेऊन आपल्यासोबत कोणी असेल त्यानं जर का मोजलं तर मे बी ती थोडंसं जवळपास मागे पुढे होऊ शकतं, किंवा आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तीने पण मोजलं तर ते थोडंफार चेंजेस त्याच्यामध्ये थोडंसं अनिश्चितताच असते की यार 14.9, 14.95, 15 की 15.1. सो प्रत्येकाचं वेगवेगळे. सो या पेनाच्या या लेंथमध्ये मात्र काही ना काहीतरी अनसर्टिनिटी, अनिश्चितता असते. त्या अनिश्चिततेला आपण म्हणतो एरर्स. इज इट क्लिअर? आता पाहूया आपण टायटल काय शिकतो बघा, ॲक्युरसी, प्रिसिजन आणि एरर. सो ही मी एररची आयडिया तुम्हाला सगळ्यात दिली. आता मी तुम्हाला ॲक्युरसीची आयडिया देतो. ॲक्युरसी काय असते? ॲक्युरसी, ओके, ॲक्युरसी ऑफ अ मेजरमेंट, ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. एखादं आपण मेजरमेंट केलं आणि ते ॲक्युरेट आहे की नाही आहे, तर ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट म्हणजे कसं होईल की यार चला आपण एखादी व्हॅल्यू सांगितली की चला आपल्या सरांनी सांगितलं की हा पेन आहे ना एक्झॅक्ट 15 सेंटीमीटरचा आहे. मग एकाने मोजलं 14.8, एकानं मोजलं 14.9. मग 14.8 वाला जास्त ॲक्युरेट की 14.9? तर 14.9 वाला जास्त ॲक्युरेट, म्हणजे त्याची ॲक्युरेसी जास्त झाली, म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या तो किती जवळ आहे, ठीक आहे ना, त्याला म्हणायचं ॲक्युरसी. सो ॲक्युरसी ऑफ अ मेजरमेंट is measured of how close the measurement to true value. बस समजून घ्या, डेफिनेशन्स पार्ट करायचं काम नाही आहे. एरर समजली का तुम्हाला? आपण एखादी ऑब्जेक्टची लेंथ वगैरे किंवा मास कुठली फिजिकल क्वांटिटी एखादी मोजली आपण, तर ती मोजली तर तीच एकदम करेक्ट आहे असं नाही आहे. ती जी तुम्ही सांगितली ती पण अनसर्टेन असते, ठीक आहे ना, ती अनिश्चित असतं. ती अनिश्चितता जी असते तिलाच आपण एरर म्हणतो, ठीक आहे ना. मग सर नेमकी ट्रू व्हॅल्यू कोणती? सो त्या एररचं आपण एस्टिमेशन शिकणार आहोत पुढे, त्याच्यावरून आपण त्याची ट्रू व्हॅल्यू सांगू शकतो. पण असं एक्झॅक्ट कोणीच ट्रू व्हॅल्यू सांगणार नाही, पण आपण जी प्रोसेस फॉलो करणार आहे त्या प्रोसेसवरून आपण त्याची एक ट्रू व्हॅल्यू पाहू शकणार. या ट्रू व्हॅल्यूच्या जवळ जितके जास्त जवळ तुम्ही आन्सर काढसाल ती तुमची ॲक्युरसी झाली. तिसरा राहिला आपला आता शब्द शिकायचा, तो म्हणजे प्रिसिजन. ओके, प्रिसिजन समजून घेण्यासाठी आपण एक थोडासा एक नमुना घेऊया, एक्झाम्पल टाईप. ओके, काय असतं बघा प्रिसिजन. माझ्याकडे तीन इन्स्ट्रुमेंट आहेत माझ्याकडे की ज्याने मी लेंथ मोजू शकतो. पहिला आहे मीटर स्केल. सो मीटर स्केलने मी जेव्हा मोजलं तर रिडिंग आलं 1.1 सेंटीमीटर समजा. ओके, दुसरा आहे व्हर्नियर कॅलिपर, त्याचे फक्त व्हीसी लिहितो मी त्याचं नाव. तर व्हर्नियर कॅलिपरमध्ये 1.12 सेंटीमीटर आलं एकाच ऑब्जेक्टचं. एक कुठला तरी ऑब्जेक्ट दिला मला मोजायला, त्याची लेंथ मी मोजत आहे. तर मीटर स्केलने मोजली तर 1.1, व्हर्नियर स्केलने मोजली तर 1.12, आणि स्क्रू गेज नावाचं आणखी एक इन्स्ट्रुमेंट घेतलं त्याने मोजली तर 1.123 सेंटीमीटर. सो एकाच इन्स्ट्रुमेंटच्या मी जेव्हा लेंथ मोजल्या, एकाच ऑब्जेक्टच्या जेव्हा मी 3 इन्स्ट्रुमेंटने लेंथ मोजल्या तर मला 3 प्रकारचे त्याचे मेजरमेंट्स मिळाले. आता मला सांगा याच्यामध्ये सर्वात चांगलं
म्हणजे एकदम जास्त परफेक्ट म्हणूया आपण त्याला. रिडिंग आपल्याला कशाने समजलं असेल, या स्क्रू गेजने, SG ने, व्हर्नियर कॅलिपरने का मीटर स्केलने. मीटर स्केलने आपल्याला 1.1 सेंटीमीटर समजलं, पण 1.1 सेंटीमीटरच्या पुढे काही आहे का 1.1 सेंटीमीटरच आहे. म्हणजे हे कसं झालं असेल, समजा तो असा ऑब्जेक्ट, मी थोडंसं मोठ्या आकारामध्ये काढतो. तो असा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे. इथे त्याचा एक पॉईंट आणि इथे त्याचा दुसरा पॉईंट. तर मीटर स्केलने काय झालं, मीटर स्केलने इथे मीटर स्केल, ते मीटर स्केलचा 0 इथे आणि असे काही त्याची छोटे छोटे लाईन्स आणि याच्याबरोबर इथे त्याची एक लाईन. ओके, सो काय झालं, तर इथे त्याने 1 सेंटीमीटर दाखवला. ओके, आणि दुसरा इथे त्याची लाईन आहे, इथे त्याची 1 मिनिट मी थोडंसं मोठं करतो म्हणजे आणखी क्लिअर होईल. हा इन्स्ट्रुमेंट आपल्याला मोजायचा आहे, हा ऑब्जेक्ट आपल्याला मोजायचा आहे. हा त्याचा एक पॉईंट, हा त्याचा एक पॉईंट, आणि आपण इथे अशा पद्धतीनं मीटर स्केल लावली. सो मीटर स्केलचं हा 0 पासून रिडिंग सुरू झालं. सो इथे काही लाईन्स आहेत अशा, ठीक आहे. आणि इथे हा जो एंड आहे, दुसरा एंड बरोबर मीटर स्केलला इथे कट करतो. ओके, तर इथे काय झालं, तर इथे आला 1 मीटर स्केलचा, इथे 1 आला. 1 नंतर ही लाईन आली. ओके, आणि इकडे परत लाईन, इकडे परत लाईन. म्हणजे इथे हे रिडिंग आहे 1.1 सेंटीमीटर, हे रिडिंग आहे 1.2 सेंटीमीटर, हे रिडिंग आहे 1.3 सेंटीमीटर. तर मीटर स्केलने मोजल्यामुळे काय झालं, आपल्याला 1.1 सेंटीमीटरच्या तो थोडा पुढे दिसत आहे. म्हणजे हा जो रॉड असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल, याचं जेव्हा मी मेजरमेंट करायला गेलो, तर हे मला मीटर स्केलने मला 1.1 पेक्षा थोडं जास्त दिसत आहे, पण 1.2 पण नाही दिसत आहे. ठीक आहे ना. मग काय झालं, 1.1 पेक्षा थोडं जास्त आणि 1.2 पेक्षा थोडं कमी, तर मी 1.1 म्हणून सांगून मोकळा होऊन गेलो. जाऊ दे, 1.1 आहे. कारण की याच्यामध्ये काय आकडा सांगू हे मला मोजण्यासाठी याच्यामध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे ना. म्हणजे एकदम तंतोपणा जो म्हणतो आपण, त्यालाच प्रिसिजन म्हणतात इंग्लिशमध्ये, की तो प्रिसिजन याच्यामध्ये कमी आहे. की यार मी 1.1 मोजू शकतो आणि 1.2 मोजू शकतो, पण 1.12, 1.13, 1.14, 1.15, 1.16, 1.17, 1.18, 1.19 हे नाही मोजू शकत. मग डायरेक्ट 1.2 मोजावं लागतं. सो या मीटर स्केलमध्ये प्रिसिजन म्हणजे तंतोतंतपणा हा कमी आहे. मग मी दुसरं इन्स्ट्रुमेंट घेतलं, व्हर्नियर कॅलिपर. त्याचे आणखी भाग केले, तर त्याच्यामध्ये असं हे 1.1 इथेच येतं, 1.1. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 अशा लाईन्स आहे आणि इकडे 1.2 आहे. मग मी डोकं लावलं तर मला असं दिसून आलं की ही जी सेकंड लाईन आहे, ती सेकंड लाईन इथे आहे अशी. ठीक आहे ना, इथे ही सेकंड लाईन इथे आली अशी. ओके, पण या सेकंड लाईनमध्ये आणि इथलच्या थर्ड लाईनमध्ये आणखी फरक आहे थोडासा. म्हणजे हे 1.12 मला सापडलं, पण मग 1.12 नंतर डायरेक्ट 1.13 आहे. मग ही जी लाईन आली ना, हे जे पॉईंट आहे ना, हा डॉटेड लाईन, हा 1.12 आणि 1.13च्या मध्ये आला. ओके, म्हणजे मला एक्झॅक्ट 1.12 पण नाही मोजता येते नाही आणि 1.13 पण नाही मोजता येत. मला अंदाजे सांगावं लागतं की हे 1.12 आहे, पण हे 1.12 पेक्षाही थोडंसं जास्त आहे. म्हणजे 1.123, 1.124, 1.125 असं काही ते असू शकतं. एक्झॅक्ट मला याच्यामध्ये पण नाही सांगता आलं, पण मी मीटर स्केलपेक्षा याच्यामध्ये जरा जास्त एक्झॅक्ट सांगत आहे, जास्त प्रॉपर सांगत आहे. आणि मग त्याच्यापेक्षा एक चांगलं इन्स्ट्रुमेंट घेतलं मी, स्क्रू गेज. याच्यामध्ये तर मी त्याच्यापेक्षा जास्त ॲक्युरेट सांगू शकत. म्हणजे आपण किती डिजिट्सपर्यंत ते सांगू शकतो. ठीक आहे ना. तर जितकं जास्त डिजिटपर्यंत आपण त्याला रीड करू शकतो, त्या मेजरमेंटला घेऊ शकतो, तितकं जास्त त्या इन्स्ट्रुमेंटचं काय असतं, प्रिसिजन असतं. प्रिसिजन लक्षात येऊ राहिलं का तुमचं, की प्रिसिजन मी लिहून पण देतो. प्रिसिजन म्हणजे काय होईल, तर किती लिमिटपर्यंत आपण याला रिझॉल्व्ह करू शकतो. ओके, सो पहिले लिहून घेऊया आपण. प्रिसिजन टेल्स अस to what resolutions or limit आपण किती मर्यादेपर्यंत किंवा किती रिझॉल्युशन्स पर्यंत द क्वांटिटी कॅन मेजर्ड, द क्वांटिटी इज मेजर्ड, द क्वांटिटी इज मेजर्ड. ओके, म्हणजे आपण किती डिजिट्सपर्यंत किंवा किती लिमिटपर्यंत ही क्वांटिटी मोजू शकतो.
ओके, मग बेटर कोणतं असेल मला सांगा. हे 1.1 बेटर आहे का 1.12 बेटर आहे का 1.123 बेटर आहे का 1.1235? ठीक आहे ना. सो हे सगळ्यात चांगलं रीडिंग आहे, कारण की याच्यामध्ये आपण खूप जास्त प्रॉपर रीडिंग घेतलेलं आहे. ओके, सो प्रिसिजन समजते तुम्हाला. सो प्रिसिजन आणि ॲक्युरेसीमध्ये आणि एरर्समध्ये फरक आहे. ठीक आहे ना. या तिन्ही गोष्टी, या तिन्ही शब्दांना तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला प्रिसिजन आणि ॲक्युरेसीमध्ये फरक सांगतो. बघा, एका खूप जणांनी, चांगल्या एक्सपर्ट लोकांनी रीडिंग घेतलं आणि एका फिजिकल क्वांटिटीची ट्रू व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5.23. ही ट्रू व्हॅल्यू मिळाली. मग पहिल्या ऑब्झर्व्हरने मोजलं 5.3, दुसऱ्या ऑब्झर्व्हरने मोजलं 5.432. ओके, 5.532 घेऊया आपण, 5.532. बघा, दोन ऑब्झर्व्हरने दोन रीडिंग घेतले याच्यामध्ये. एका ऑब्झर्व्हरने 5.3, तर बघा हे आहे 5.2 आणि हे आहे 5.3, म्हणजे ही व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या जवळ आहे. ओके, आणि ही व्हॅल्यू जर का विचार केला तर ही 5.2, तर हे 5.5 आहे. ओके, तर ही दूर आहे, म्हणजे 1 पेक्षा 2 कमी ॲक्युरेट आहे. ॲक्युरेसी समजून घ्या इथे, की या ट्रू व्हॅल्यूच्या ही व्हॅल्यू जवळ आहे का ही सेकंड व्हॅल्यू जवळ आहे. सो फर्स्ट व्हॅल्यू जवळ आहे. सो फर्स्ट व्हॅल्यू ही जास्त ॲक्युरेट आहे. पण जास्त प्रिसिजन कोणतं आहे, तर याच्यामध्ये 5.23, तर याच्यामध्ये 5.32, म्हणजे याच्यामध्ये आणखी 3 डिजिटपर्यंत मोजता येतं. सो हे जास्त प्रिसाईज आहे, म्हणजे जास्त प्रिसिजन आहे. याच्यामध्ये तंतोतंतपणा जास्त आहे आणि याच्यामध्ये ॲक्युरसी जास्त आहे. गॉट इट? ओके, सो हे शब्द फक्त तुमच्या कानामध्ये मिक्स करा. ॲक्युरसी कशाला म्हणायचं, तर ट्रू व्हॅल्यूच्या अगदी जवळ असेल तर ॲक्युरसी. प्रिसिजन कशाला म्हणायचं, तर एखाद्या इन्स्ट्रुमेंटने जर का तुम्ही खूपच प्रॉपर व्हॅल्यू मोजू शकत असाल. ठीक आहे ना. प्रॉपर म्हणजे करेक्ट असतं असं नाही. ठीक आहे ना. म्हणजे प्रिसिजन चांगला आहे म्हणजे व्हॅल्यू करेक्टच असेल, ॲक्युरेटच असेल असं नाही. प्रिसिजन चांगलं आहे म्हणजे तुम्ही खूप प्रॉपरली त्याचं रीडिंग घेऊ शकता. अगदी 3rd 4th डिजिटपर्यंत तुम्ही त्याचं रीडिंग घेऊ शकता. पण ते ॲक्युरेट असेल असं काही नाही आहे. ठीक आहे ना. ॲक्युरेट म्हणजे जी ट्रू व्हॅल्यू असेल त्या ट्रू व्हॅल्यूच्या जवळ. आणि एरर म्हणजे आपण कुठलंही रीडिंग घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अनसर्टिनिटी असते, त्याला म्हणायचं एरर. म्हणजे ॲक्युरेट काय आहे हे तर कोणीच नाही सांगू शकत. ठीक आहे ना. किंवा हेच 100% हेच रीडिंग आहे, आता तुम्ही कुठेही मोजा. पण तसं नसतं. प्रत्येकजण जेव्हा मोजला जातो काही ना काही एरर त्याच्यामध्ये येतात. मग आता आपला पुढचा मुद्दा हाच आहे की ह्या एरर येतात तर ह्या कशामुळे येतात आणि ह्या कोणकोणत्या असतात. ओके, सो आपण आता टाइप्स ऑफ एरर पाहणार आहोत. ठीक आहे ना. सो त्यासाठी मला बोर्ड क्लीन करावं लागेल. मी थोडंसं बाजूला होतो, तुम्ही हे नोट करून घ्या व्यवस्थित. ओके, ओके. सो आपल्याला इथे समजलं की एरर्स, ॲक्युरसी आणि प्रिसिजन. ॲक्युरसी म्हणजे जी काही कोणती ट्रू व्हॅल्यू असेल त्याच्या आपण किती जवळ आहोत, दॅट इज ॲक्युरसी. प्रिसिजन म्हणजे आपण जी व्हॅल्यू मोजत आहे ती किती लिमिटपर्यंत मोजू शकतो. जास्तीत जास्त लिमिटपर्यंत मोजलं तर ते होतं जास्तीत जास्त प्रिसिजन. आणि एरर्स, तर आपण जेव्हा मेजरमेंट घेत असतो त्यावेळेस आपलं मेजरमेंट हे कधी ॲक्युरेट नसतं. त्याच्यामध्ये काही ना काही अनसर्टिनिटी असते. त्या अनसर्टिनिटीला आपण काय म्हणतो, एरर. मग ही अनसर्टिनिटी काय येते आणि कशामुळे येते हे आपल्याला शिकायचं आहे. पण त्याच्या आधी त्यालाच आपण शिकण्यासाठी आपण असं लिहा एरर्स are classified into two categories. एरर्सला आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करूया. पहिली जी कॅटेगरी आहे एररची ही आहे सिस्टमॅटिक एरर. आणि दुसरी जी कॅटेगरी आहे ती आहे रँडम एरर. ओके, तर ह्याच्याबद्दल खूप सारी थेरी आहे पण आपल्याला जास्त थेरीमध्ये नाही बुडायचं आहे. ठीक आहे ना. आपल्याला जस्ट इंट्रोडक्शन सारखं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे ना. याच्यावरचे न्यूमेरिकल्स मात्र आपण चांगले करणार आहोत. ओके, तर पहिला घेऊया आपण टाईप, तो आहे सिस्टमॅटिक एरर.
सिस्टमॅटिक एरर. ओके, बघा सिस्टमॅटिक एरर जी येते ती कधी कधी काय होतं, तुम्हाला एखाद्या वेळेस मी सांगितलं की यार ही एक भिंत आहे खूप पाठीमागे मोठी, ती भिंत मोजा. आणि ती भिंत मोजण्यासाठी मी तुम्हाला जो इन्स्ट्रुमेंट दिला तो इन्स्ट्रुमेंट तुमची मीटर स्केल आहे तुमच्या कंपासमधले, आणि त्याच्यावरचे पण आकडे असे पुसलेले आहेत. मग तुम्ही ॲक्युरेट रिडिंग घेऊ शकता का? नाही घेऊ शकत. ठीक आहे ना. सेकंड, का नाही घेऊ शकत? कारण की त्याच्यावर रिडिंगच नाही आहे. 15 सेंटीमीटर नेमकं कुठे आहे, झिरो कुठे आहे हे दिसतच नाही आहे. ओके, मग झिरो जर का तिथे दिसत नसेल तर तुम्ही कुठून सुरुवात करणार ना? ॲक्युरेट तर सुरुवात नाही करू शकत आपण की यार हे झिरो म्हणजे त्या स्केलच्या टोकाला झिरो समजू का थोडंसं अलीकडे घेऊ. बरं, अलीकडे घेतलं बिंद तिथे झिरो दिसतच नाही आहे, मग इथे एरर आली ना. किंवा सेकंड थिंग की यार एवढं मोठं भिंत मोजायची आहे आणि तुम्ही एवढी स्केल घेऊन गेले आणि तुम्ही जर कशा पलट्या मारत गेले त्या स्केलच्या, तर पहिले तुम्ही काही वेळेस सरळच असाल, मग वरतीच असाल तिरप, तुम्हाला सरळ आळू मोजायचं होतं, मग तुम्ही अशी वरतीच असाल, होतं असं चूक. ओके, मग इथे मेजरमेंटमध्ये ह्या अनसर्टिनिटीज येऊ राहिल्या, म्हणजे एरर्स येऊ राहिल्या. गॉट इट. मग ह्या ज्या एरर्स याच्यामध्ये आल्या, तर ह्या एरर्स त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या चुकीमुळे किंवा जो मेजरमेंट करत आहे त्याच्या चुकीमुळे येतात. सो अशा एरर्सला आपण सिस्टमॅटिक एरर्स म्हणतो. ओके, चला लिहून घेऊया आपण. ओके, ड्यू टू इनॲक्युरसी of observer or measuring instrument. बघा, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा जो मेजर करतोय त्याच्यामध्ये असणाऱ्या इनॲक्युरसीमुळे आपल्याला सिस्टमॅटिक एरर येत असते, मिळत असते. ही जी एरर आहे ही एका डायरेक्शनमध्ये असू शकते. ठीक आहे ना. कसं बघा, या रॉडची लेंथ मोजायची आहे, मग किती स्केल होती, या स्केलवर इथे 0 घेतला आणि पण रिडिंग घेतलं ते आलं 5.3 समजा. तर बघा मी एवढं भाग 0मध्ये घेतलाच नाही, मग एवढा जो भाग आहे ही झाली एरर. मी ते इथून रिडिंग घ्यायला पाहिजे होती, इथून इथपर्यंत अशी स्केल लावायला पाहिजे होती. सो हे एवढ्यापेक्षा कमी मोजतंय, सो हे निगेटिव्ह एरर झाली. ठीक आहे ना. म्हणजे कमी मोजलं यार मी, जितकं ॲक्युरेट व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा कमी मोजतोय. एखादा काय करतो, एखादा 0 जो आहे स्केलचा तो 0 या एंडच्या इकडेच ठेवतो, इथे 0 ठेवतो, मग हे जास्त भरतं 5.5, मग ही पण एरर आली. ओके, सो अशी एरर असेल तर ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते. ओके, सो लिहूया आपण त्याला. दिस एरर टेन्स टू द डायरेक्शन अँड ही जी डायरेक्शन आहे, ठीक आहे ना, तर काय लिहिलं आपण, धिस एरर टेन्स टू द डायरेक्शन. तर डायरेक्शन समजत असेल का तुम्हाला? होपफुली मी तुम्हाला समजून सांगितलं. डायरेक्शन म्हणजे बघा, 0 पासून मला सुरुवात करायची होती, तर 0च्या मी थोडंसं पुढे गेलो होतो एकदा आणि 0चं मागे गेलो होतो. सो धिस टेन्स टू द डायरेक्शन. सो इट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह एरर. पॉईंट जरा जास्त डिफिकल्ट लँग्वेजमध्ये लिहिला गेला मला वाटते, डायरेक्शन्स वगैरे शब्द आल्यामुळे. तसं काही फारसं नाही आहे. मी थोडीशी जास्त शिल्लक मोजणे किंवा थोडीशी कमी मोजणे. ठीक आहे ना. शिल्लक मोजली तर पॉझिटिव्ह, कमी मोजली तर निगेटिव्ह, असं थोडंफार. ठीक आहे ना. सो अशी ही एरर असू शकते, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, म्हणजे जास्त किंवा कमी अशी असू शकते. ओके,
तो काय आहे सिस्टमॅटिक एरर? तर सिस्टमॅटिक एरर कशामुळे असते? इनॲक्युरसी ऑफ ऑब्झर्वर किंवा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट याच्यामुळे असते, आणि ही एरर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही प्रकारची असू शकते. ओके, इज इट क्लिअर? आता ही जी एरर आहे, ठीक आहे ना, ही एरर सुद्धा परत काही आणखी कारणामुळे येऊ शकते. सो आपण इथे लिहूया, some sources of systematic error. ओके, सिस्टमॅटिक एररचे काही सोर्सेस. सो त्यातला पहिला सोर्स, त्याला ए नाव देतो, तो असतील इन्स्ट्रुमेंट. ठीक, इन्स्ट्रुमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एरर सुद्धा म्हणतात त्याला, इन्स्ट्रुमेंटल एरर. सो ही इन्स्ट्रुमेंटल एरर कशामुळे येते? ही येते ड्यू टू फॉल्टी और इम्प्रॉपर इन्स्ट्रुमेंट. ठीक, फॉल्टी किंवा इनप्रॉपर इन्स्ट्रुमेंट. कसं बघा, तुम्हाला खूप मोठी लेंथ मोजायची, रस्ता मोजायचा आहे, आणि तुम्हाला 15 सेंटीमीटरची स्केल दिली, तर त्याने इतका मोठा रस्ता ॲक्युरेट मोजला येणार आहे का? नाही मोजता येणार. ठीक आहे ना. सो इम्प्रॉपर इन्स्ट्रुमेंट. किंवा तुम्हाला एक मोठं किलोमीटर मोजण्यासाठी एक चाक मिळतं बघा, ते तुम्ही रस्त्यानं पाहिलं पण असेल, तसं चाक दिलं, पण त्या चाकामध्ये काय होतंय की त्या चाकानं एक चक्कर मारला ना, तर त्या प्रिंटिंग करणाऱ्यानं ते थोडंसं, जे एक चक्कर मारला की समजा ते 1 मीटर फिरत असेल, ठीक आहे ना, तर एक चक्कर मारलं की 1 मीटर ना, पण मग त्याने 1 मीटरच्या जागी 90 सेंटीमीटरच बनवलं ते. त्यामुळे चुकून झालं की त्यांना असे सेंटीमीटर टाकले, त्याच्यावर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, एक सोडून दिला डायरेक्ट 90 आणि 100, म्हणजे एक टप्पा सोडून दिला त्याने, म्हणजे 10 सेंटीमीटरचा फॉल्ट आला. तो प्रिंटिंगमध्ये चूक झाली त्याच्या. मग आपण काय करतो, एक चक्कर मारतो, तर 1 मीटर आपलं, एक चक्कर मारला म्हणजे 1 मीटर झालं, त्याच्यावर दिसू पण राहिलं 1 मीटर, पण त्या प्रिंटिंगमध्ये चूक आहे, एका ठिकाणी तो आकडाच नाही आहे. ओके, म्हणजे ते 90 सेंटीमीटरच भरत चाललं. मग ते जे इन्स्ट्रुमेंट आहे तेच फॉल्टी आहे. मग ते इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असेल तर त्याच्यामुळे जी एरर होते ती इन्स्ट्रुमेंटल एरर झाली. आणि ही इन्स्ट्रुमेंटल एरर सिस्टमॅटिक एरर आहे का, कारण की इनप्रॉपर ऑब्झर्वेशन, ठीक आहे ना, इनॲक्युरसी ऑफ ऑब्झर्वर किंवा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असेल तर ती कशी होते, सिस्टमॅटिक एरर होऊन जाते. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो सोर्स आहे याच्यामध्ये तो आहे इनपरफेक्शन in experimental techniques. ओके, इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक्स. बघा, इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक्स म्हणजे आपण जर का एखादं इन्स्ट्रुमेंट घेतलं आणि ते जर का आपण प्रॉपरली लावलं नाही, त्याची जर का प्रॉपर सेटिंग आपण केली नाही, झिरोला सुरुवातीला बरोबर 0 सेट केला नाही, तर तिथे जी एरर येऊ शकते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ॲमीटर पाला का करंट मोजणारा, त्याच्यामध्ये एक असा बाण असतो, लॅबमध्ये गेले की दिसेल तुम्हाला. सो त्याच्यामुळे कधी कधी मी मुलांना सांगत असतो की यार तुम्ही कॉपी सेंटरवर ॲडमिशन घेतल्यापेक्षा एखाद्या अशा कॉलेजला ॲडमिशन घ्या जिथे एक्सपेरिमेंट होतात. ठीक आहे ना, लेक्चरला नाही गेलं तरी चालतं, पण मात्र तुम्हाला इन्स्ट्रुमेंटचं इंट्रोडक्शन जरी होऊ शकतं अशा ठिकाणी, तर बेटर राहील ते, की नाही. तर बघा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा एक हे असतो, काटा म्हणू आपण त्याला, की नाही. सो काटा असतो, पण हा काटा जर का 0वर असेल तर 0 करंट, हा काटा जर का 5 अँपियरवर असेल तर 5, 10वर असेल तर 10 अँपियर असं असतं. मग जेव्हा या ॲमीटरमध्ये करंट नाही आहे तेव्हापासूनच तो 5वर आहे, समजलं. मग यार ती सेटिंग बरोबर नाही झालेली, किंवा कुठून मोजायचं आहे त्याला एक ऑब्झर्व कसं करायचं हे बी नाही. बघा, एखाद्या वेळेस आता तुम्ही जर का क्लासमध्ये बसलेले असता आणि आता इथं तर काही अडचण नाही, आता तर माझा कॅमेरा फिक्स आहे, आता हे बरोबर जे मी पेन धरला आहे हा माझ्या नाकासमोर धरला आहे, बरोबर, पण इकडच्या साईडनं मुली बसलेले असतील, इकडच्या साईडनं मुलं बसलेले असतील, तर मुलींना विचारलं तर हा पेन मी माझ्या इकडच्या कानाशेजारी धरलेला आहे, कारण की ते असे पाहतात, पॅरालॅक्स आहे की नाही. आणि मुलांना विचारलं तर ते असे पाहतात, सो असे पाहतील तर इकडच्या कानाजवळ त्यांना वाटेल, पण ॲक्च्युली आहे कुठे, नाकाजवळ.
सो आपण जो ऑब्झर्वर आहे तो ऑब्झर्वर व्यवस्थित नाही पाहत, रिडिंग सरळ नाही पाहत, रिडिंग तिरपे पाहतो, पॅरालॅक्स अँगलमध्ये पाहतो, तिरपं पाहणे म्हणजे पॅरालॅक्स अँगलमध्ये पाहणं. सो तो पॅरालॅक्स अँगलमध्ये पाहतो. सो ही इनप्रॉपर सेटिंग आहे मेजरमेंटची आणि त्याच्यामुळे हे एरर येऊ शकते. ठीक आहे ना. सो इनपरफेक्शन ऑफ एक्सपेरिमेंटल टेक्निक याच्यामध्ये आपण लिहूया की फॉल्टी सेटिंग of measuring instrument, faulty setting of measuring instruments. ओके. सो असे 2 एरर्स याच्यामध्ये आहे. ओके. आणखी एक होऊ शकतं ते म्हणजे नंबर 3 पर्सनल एरर. ओके, दिसतंय ना. आता ही पर्सनल एरर कशामुळे असते तर ही असते ड्यू टू केअरलेसनेस ऑफ ऑब्झर्वर. ठीक आहे ना. ऑब्झर्वरचा केअरलेसनेस, तो रिडिंग घेताना खूप ॲक्युरसी न बाळगणे, तिरपं तारपं पाहणे किंवा लाईटली पाहणे, 10 ऑब्झर्वेशन झाले असतील तर ते 1 2 3 4 असं काही पण मोजणे. सो त्याच्यामुळे सुद्धा ही एरर येऊ शकते. सो दॅट इज पर्सनल एरर. ओके. सो काय शिकले एकदा परत आपण रिवाईज करूया की आपण शिकतोय एरर्सला आपण 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करतोय. त्यातली पहिली कॅटेगरी आहे सिस्टमॅटिक एरर आणि दुसरी आहे रँडम एरर. ही जी सिस्टमॅटिक एरर आहे ही सिस्टमॅटिक एरर इन ॲक्युरसी ऑफ ऑब्झर्वर किंवा मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमुळे येत असते. ही डायरेक्शनमुळे असते, ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते. याची ही सिस्टमॅटिक एरर म्हणजे येण्यामागे काही कारणं आहेत, काही सोर्सेस आहेत. एक म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे इन्स्ट्रुमेंट चुकीचे असणे, इनप्रॉपर असणे, किंवा इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल सेटअप. जो आपण एक्सपेरिमेंटचा सेटअप करतो किंवा जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याच्यामध्ये आपण फॉल्टी सेटिंग करणे, त्याच्यामुळे सुद्धा ही सिस्टमॅटिक एरर येऊ शकते. किंवा पर्सनल एरर, जो ऑब्झर्वर आहे त्याच्यामध्ये होणाऱ्या निष्काळजीपणा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे सुद्धा ही एरर येऊ शकते, सिस्टमॅटिक एरर्स. ओके. सो नोट डाऊन केअरफुली. मी बोर्ड क्लीन करतो, आपण मग रँडम एररबद्दल लिहूया. ओके. ओके. पण रँडम एररला जाण्याच्या आधी आपण सिस्टमॅटिक एररचा आणखी एक पॉईंट नोट करून घ्या. तुम्ही खाली लिहित असाल त्याच्यामध्येच लिहायचं आहे. सिस्टमॅटिक एरर्स can be minimize या कमी करता येऊ शकतात. कॅन बी मिनिमाइज बाय युझिंग प्रॉपर instruments, experimental techniques, and personal bias. म्हणजे बायस म्हणजे आपण आधीच अंदाज घेतो ना तसा. ओके. जर का तुम्ही एक प्रॉपर इन्स्ट्रुमेंट घेतलं, त्याची प्रॉपर एक्सपेरिमेंटल टेक्निक वापरली आणि तुमचं पर्सनल बायस म्हणजे तुम्ही जो तुमचे केअरिंग आहे ते केअरिंग किंवा तुमचा पूर्वाग्रह जर का व्यवस्थित ठेवला तर आपण सिस्टमॅटिक एरर्स कमी करू शकतो. ठीक आहे ना. म्हणजे आपली अनिश्चितता आणखी कमी होईल, म्हणजे आपण खूप जवळ ॲक्युरेट आन्सर काढण्याचा प्रयत्न करू शकतो, आहे की नाही. सो हा पण पॉईंट त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. नाउ नंबर 2, रैंडम एरर. ओके. रॅन्डम या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असेल. रॅन्डम मीन्स इरेग्युलर, अचानकच, है ना. सो याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट लिहूया. दिस एरर अरायझेस इरेग्युलरली. कधी पण येते, कशामुळे पण येऊ शकते, कळत नाही नेमकी कशामुळे आलेली आहे.
irregularly, so called रँडम. म्हणून तिला आपण रँडम एरर असं म्हणतो. अचानकच येते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की एक वायर चाललं आणि त्या वायरमधलं करंट किती चाललं ते मोजा. मग तुम्ही जाऊन त्या वायरमध्ये तुमचा इन्स्ट्रुमेंट लावला आणि करंट मोजला, तर तुम्हाला दिसला तो 20 अँपियर. ठीक आहे, मग तुम्ही तिथून चालले गेले आणि 5-10 मिनिटांनी तिथे परत तुमचा सिनियर किंवा तुमचा एखादा क्लासमेट आला आणि त्याला म्हटलं की तू मोज. तो मोजतो 25 भरतोय. सो त्यानं 2दा मोजलं, 3दा मोजलं, 4दा मोजलं, तरी पण ते 25 भरत आहे. आणि तुम्ही जेव्हा मोजलं होतं तेव्हा तुम्ही पण ॲक्युरेट मोजलं होतं 20. मग एकाने 20 एकाने 25, मग एकच काय झालं? तर मग अचानकच बाहेर वाढलेलं व्होल्टेजमुळे झालं असेल किंवा त्या वायरचं टेम्परेचर वाढण्यानं कमी झाल्यानं कशांतरी ते जो करंट आहे त्यातला तो वाढला असेल. मग तुम्हाला माहिती नाही, पण मग तुमच्या दोघांच्या रिडिंगमध्ये एकाचं 20 आणि एकाचं 25, एवढं मोठं तर याला एरर नाही म्हणत आपण, ही काहीतरी चूकच होते, आपण लक्षात घेऊ शकतो. पण समजा 20 आणि एकाची 20.5, मग हा जो फ्लक्च्युएशन आला या दोघांमध्ये, तर हा रँडम आला, एका कुठल्या तरी कारणानं आला, वेगळी असते, त्याची माहिती तुम्हाला नाही आहे. सो अशा कंडिशन्समध्ये जी एरर येते त्याला काय म्हणतो आपण? रँडम एरर. ठीक आहे ना. कशामुळे आली बरं ही एरर? तर This error is due to fluctuations in other parameters of experiment. ठीक आहे ना. म्हणजे आपण एखादा एक्सपेरिमेंट करतोय आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण प्रयत्न करतोय की आपल्याला प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि व्हॉल्यूम वाढवायचा आहे किंवा टेम्परेचर वाढवायचं आहे. पण होतं काय, अचानकच आपण व्हॉल्यूमला वाढवायचा प्रयत्न करतोय आणि टेम्परेचर त्याच्यासोबत मोजतोय, पण इकडे प्रेशर अचानकच चेंज झालं. जे कॉन्स्टंट ठेवायचं ते अचानकच चेंज झालं. सो टेम्परेचरच्या रिडिंगमध्ये आपल्याला तिथे इफेक्ट दिसून आला. सो टेम्परेचरच्या रिडिंगमध्ये ती एरर आली, पण ही एरर ॲक्च्युली त्या व्हॉल्यूममुळे नाही आली, तर ती तिसराच पॅरामीटर आहे कोणतं तरी, प्रेशर, त्याच्यामुळे आली आणि ती रँडमली आली. ठीक आहे ना. मग परत तुम्ही प्रेशर सेटिंग करून वगैरे करून ते थोडंसं त्याला ॲक्युरेसीमध्ये आणू शकता. पण तुम्हाला अशा एक्सपेरिमेंट करत असताना मात्र हे माहीत नाही की ते नेमकं प्रेशरच्या फ्लक्च्युएशनमुळे आलं की अदर काही पॅरामीटर्समुळे आलं, पण मात्र ती एरर ही त्या एक्सपेरिमेंटमधल्या दुसऱ्या कुठल्या तरी पॅरामीटरमुळेच येत असते आणि त्या दुसऱ्या पॅरामीटरच्या फ्लक्च्युएशनमध्ये, म्हणजे तो वाढणे किंवा कमी होणे याच्यामुळे ती येऊ शकत असते. ओके. ही जी एरर आहे ही एरर आपण काढून नाही टाकू शकत. ओके. This error cannot eliminate but can be minimized by repeating the observations and taking their mean. ओके. तर काय करायचं, ते जो एक्सपेरिमेंट आहे तो एक्सपेरिमेंट परत 3दा 4दा 5 वेळेस करायचा. 5 वेळेस त्याची रिडिंग घ्यायची. मग एकदा फ्लक्च्युएशन आलं असेल तर 4 वेळेस नसेल आलं, 2दा आलं असेल तर 3 वेळेस नसेल आलं. ठीक आहे ना. एकदा वाढलं असेल दुसऱ्या वेळेस कमी झालं असेल, असं 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळेस, जितकं जास्त वेळेस तुम्ही रिडिंग घ्याल तितक्या वेळेस रिडिंग घ्यायची परत आणि ह्या जे रिडिंग्स घेतले या रिडिंगचा घ्यायचा मीन. तर मग तुम्हाला ती जी एरर आहे रँडम, ती एरर कमी करता येते. ओके. सो हे नोट करून घ्या. एक आणखी तिसरा प्रकार असतो एररचा, बट तो काही त्याच्यातला प्रकार नाही आहे. क्लासिफिकेशनमध्ये कॅटेगरीमध्ये फक्त 2च आहेत, एक रँडम आणि एक सिस्टमॅटिक. पण एक आणखी एक एरर आहे जिचं नाव तुम्हाला ऐकायला मिळेल, ते असतं लिस्ट काउंट एरर. ओके. बघा, आधी आपण हे समजून घेऊया लिस्ट काउंट काय असतं. लिस्ट काउंट, ठीक आहे ना. लिस्ट काउंट म्हणजे मिनिमम मेजरमेंट
बाय मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. ओके, एखादा इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दिला तर त्या इन्स्ट्रुमेंटने कमीत कमी किती रिडिंग घेता येऊ शकतात त्याला म्हणायचं लिस्ट काउंट. ओके, तर एक्सपेरिमेंटल स्किल किंवा एक्सपेरिमेंटल सेटअप म्हणून एक्सपेरिमेंट्सच्यावर आपल्याला काही JEE क्वेश्चन्स असतात. ओके, तर त्याच्यामध्ये या लिस्ट काउंट्स वगैरेवर आपण जास्त चर्चा करू, पण सध्या सिलेबसमध्ये कपात केलेली आहे बरीचशी, सो त्याच्यामुळे काही पॉईंट्स आपण नाही घेते. ओके, पण लिस्ट काउंट म्हणजे काय लक्षात घ्या की आपण जर का मीटर स्केलने घेतलं तर अशी मीटर स्केल असते, इथे 0 लिहिलेलं असतो, इथे 1 सेंटीमीटर असं लिहिलेलं असतं. या 1 सेंटीमीटरचे 10 तुकडे केलेले असतात. मग 1 सेंटीमीटरचे 10 तुकडे केले तर एक पॉईंट झाला 0.1 सेंटीमीटरचा म्हणजे 1 मिलीमीटरचा. म्हणजे आपण एवढं रिडिंग सगळ्यात कमी घेऊ शकतो त्याच्यामध्ये ना. सो सगळ्यात कमी किती रिडिंग घेऊ शकतो त्याच्यामध्ये 1 मिलीमीटर. सो आपल्या मीटर स्केलचा लिस्ट काउंट किती झाला 1 मिलीमीटर. आणखी जर का एखादी स्केल अशी असेल की त्यांनी या 1 मिलीमीटरचे पण 10 भाग केले असतील तर त्याच्यामध्ये 1 मिलीमीटरचे 10 भाग म्हणजे 0.1 मिलीमीटर पण मोजता येतं. एखादा असं इन्स्ट्रुमेंट असेल की तो 1 सेंटीमीटरचे आणखी 100 भाग म्हणजे 1 मिलीमीटरचे पण आणखी 10 मिलीमीटर भाग करू शकतो, तो आणखी ॲक्युरेट है ना. सो जितकं कमी रिडिंग आपण एखाद्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटने घेतो तर त्याला म्हणतात त्याचा लिस्ट काउंट. ओके, हा जो लिस्ट काउंटमुळे जी एरर येते ही असोसिएटेड असते रिझॉल्युशन ऑफ मेजरमेंट. ओके, पॉईंट म्हणून लिहू आपण त्याला. लिस्ट काउंट एरर is associate with limit of resolution of instrument. म्हणजे त्याच्यामध्ये किती डिजिट्स पर्यंत आपण मोजू शकतो त्याच्यामुळे ती एरर येऊ शकते. बाबा चला एक रिडिंग घेतलं मीटर स्केलने ते आलं 1.1 सेंटीमीटर. व्हर्नियर कॅलिपरने घेतलं 1.2 सेंटीमीटर, हे आलं 1.23 सेंटीमीटर. 3 वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटने घेतलं तर तिन्ही वेगवेगळे रिडिंग आहेत. मग याच्यामध्ये जे एरर्स आले या दोघांमध्ये त्या एरर्स म्हणजेच कोणत्या तर लिस्ट काउंट एरर्स. ओके, इज इट क्लिअर? चला हे बस एवढ्याच एरर्स आपल्याला शिकायचं आहे. हां, एक पॉईंट आहे की बा ही एरर जर का या 2 कॅटेगरीमध्ये नाही आहे तर ही या 2 कॅटेगरी तिसरी कॅटेगरी तर नाही आहे. मग ही कधी इट मे बी सिस्टमॅटिक, ही सिस्टमॅटिक पण असू शकते किंवा रँडम पण असू शकते. ओके, सो हे लिहून घ्या. सो हे झालं थेरॉटिकल एक्सप्लेनेशन ऑफ एरर्स. ओके, काही फारसं याच्यामध्ये वेळ घालायचा नाही आहे. मी जिथे सांगतो की वेळ घालायचा नाही तिथे तुम्ही खरंच वेळ घालायचा नाही आहे. पण मे बी आपण थेरॉटिकल टेस्ट आता वर क्लासरूम चालू नसल्यामुळे आपण थेरॉटिकल टेस्ट तर काही घेणार नाही आहोत. पण तुम्हाला हे रीड करून ठेवायचं एकदा तरी, ठीक आहे ना. म्हणजे समजा सध्या असं रीड करून घ्यायचं, उद्याच्या लाईव्ह लेक्चरमध्ये मी यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्हाला त्याचे उत्तर देता आले पाहिजे. बस एकदा रीड करून घ्यायचं याला प्रॉपरली. ओके, बस बाकी काहीच नाही. आपण आता उद्याच्या रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये तुम्हाला इथे या आपल्या लेक्चरमध्ये यांच्यावर या एरर्सवर न्यूमेरिकल्स येणार, ते न्यूमेरिकल्स मात्र परफेक्ट करायचे. न्यूमेरिकल्स म्हणजेच फिजिक्स. ओके, सो त्याच्यावर जास्त डोकं लावायचं, त्याच्यामध्ये जास्त घासायचं आहे. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत रिपीट व्हिडिओ पाहिजे. तरी नाही समजलं तर वही पुस्तक उचलायचं आणि सरळ मला फोन करून क्लासवर येऊन जायचं आहे, मी आहे की नाही आहे, आणि तिथे तुमचा डाऊट क्लिअर करून घ्यायचं आहे फक्त तोंडाला. ठीक आहे, तर तुम्हाला जमेल. ओके, बाकी याच्यामध्ये टाइमपास नाही करायचा. हे जे मी शिकवलं हे लिहून घेतलेलं असेल तुम्ही, वेळ भेटला तर वाचून काढायचं अधूनमधून कधीतरी. बट न्यूमेरिकल्स जेव्हा मी शिकवेल ते प्रॉपरली समजूनच घ्यायचे आहे, ते जमायलाच पाहिजे. ओके, तर यू विल डू बेटर. ओके, काही अडचण असली त्या न्यूमेरिकल्समध्ये तर लगेच येऊन जायचं, भेटून घ्यायचं. ओके, ठीक आहे. तर हे होतं ॲक्युरसी, प्रिसिजन आणि एरर्सचं इंट्रोडक्शन, आणि एरर्स एस्टिमेट कशा करायच्या हे उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. सो शब्बा खैर.